नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आपण आज त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे रहस्य जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे। सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे। हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेले एका त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे। पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे। मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे। श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे। त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत, ज्या वेधशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात। पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले। या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाश स्तंभाला दर्शवतो। त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे। आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मध्येच होते। तर मंडळी, असे हे त्र्यंबकेश्वर मधील शिवलिंगाचे रहस्य आपण आज जाणून घेतले। तर याचा एक मंत्र देखील आहे, सह्याद्री शीर्षे विमले वसंतम गोदावरी तीर पवित्र देशे यद् दर्शनात पातकमाशु नाशम प्रयतितम त्र्यंबकम मिशमिडे। याचा अर्थ असा होतो मंडळी, पवित्र गोदावरीच्या देशात सह्याद्रीच्या शिखरावर सदा निवास करणाऱ्या त्रिमूर्ती रूप श्री त्र्यंबकेश्वराचे मी अनन्य भक्तिभावाने ध्यान करतो। शुद्ध भावाने जे भक्त इथे दर्शनाला येतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात। तर मंडळी, आजची त्र्यंबकेश्वराची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत ओम नमः शिवाय, श्री त्र्यंबकेश्वराय नमः, श्री स्वामी समर्थ।